जिल्हा प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रमाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. मित्रांनो, तुमच्यासाठी या बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या तुम्ही पाहत आहात, अनुभवत आहात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मित्रांना या लाईव्ह तासिकेबद्दल कळवायचे. तुम्हाला प्रश्न परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. ते फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध राहतील. ते पब्लिकली करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 2, 3, 4 जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर ज्या सराव टेस्ट तुम्ही सोडवल्यात त्याचा निकाल पाहण्याची लिंकही तुम्हाला आमच्याकडून देण्यात येत आहे. तर त्या लिंकचा उपयोग करून आपल्याला किती गुण पडतात, आपल्या मित्रांना किती पडतात, महाराष्ट्रातील इतर मित्रांना किती पडतात, म्हणजे आपलं किती चुकतंय किंवा आपल्यापेक्षा जास्त हुशार महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी आहेत याचा तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. पालक शिक्षकही त्या लिंकचा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स दिल्या जातील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. आणि 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी असणारा परिपूर्ण अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या वतीने शिकवला जाईल याची आम्ही आपणास हमी देतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला मेसेज मध्ये दिलेल्या आहेत. त्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला त्या लिंक वरती व्हॉट्सअप चॅनलवरती सर्व माहिती उपलब्ध राहील. व्हॉट्सअपचे 4 चॅनल आहेत पहा. भाषा विषयाचा आहे, मानसिक क्षमता चाचणीचा आहे, गणिताचा आहे आणि एक तिघाचा कॉमन आहे. तर तुम्ही ते 4ही चॅनल फॉलो करा. जसं जसं लिंक तयार होतील तस तशा लिंक त्या चॅनलवरती टाकल्या जातील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, तिथे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध राहतील. या सर्व लिंकचा हा सर्व अभ्यासक्रम आपणास आमच्याकडून कोणत्याही प्रकारची फी न घेता उपलब्ध करून दिला जात आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये 25,000 पर्यंत विकला जातो, परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी 3 विषय असतात: मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. त्यापैकी भाषा विषयाचे आज आपण लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. भाषा विषयात आमच्याकडून तुम्हाला 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे मिळतील, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट मिळतील, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 79 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर अवतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 79 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आम्ही आपल्याला खात्री देतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 79 स्क्रीन वरती उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला योग्यरित्या देता येतील. टाका. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन कृष्ण, अभिनंदन श्रेयक, अभिनंदन साक्षी. चला, तुमचा उत्तरा वाचून झालाय.
अभिनंदन सृष्टी. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पहा उत्तर अगदी सोपा आहे. जरी उत्तर मोठा असला तरी याच्यावरील प्रश्न मात्र अगदी सोपे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन. श्रावणी, नक्की वाचला असेल तू, अशी मला तुझ्याकडून अपेक्षा आहे. चला किशोरे, अभिनंदन तुमचं. उत्तरा क्रमांक 79. तंत्रज्ञान व्यवस्थापन ही संकल्पना फक्त क्षेपणास्त्र प्रकल्प उपयोगी पडली असे नाही, तर यशस्वी व्हायची देशाची जबाबदारी, इच्छा यातून आकारला आली. यापुढे जग फक्त पैसा आणि श्रमशक्ती दिशा देऊ शकणार नाही, तर या दोघांच्या सहकार्याने जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते देशाला सशक्त करेल, बलवान बनवेल. स्वतंत्र सार्वभौम राखायला असेल तर यापुढे तंत्रज्ञानाला पर्याय नाही. तंत्रज्ञान फक्त तंत्रज्ञानाचा आदर करते. तंत्रज्ञान हे सर्वांचा मिळून पुढे नेण्याची सुधारणा आहे. विज्ञान संशोधनासारखी एकांगी साधन नाही. वैयक्तिक बुद्धिमत्ता शास्त्रीय संशोधन करू शकते, पण त्यातून पुढे नेणारी संकल्पना प्रत्यक्षात व्यवहारात आणण्यासाठी बुद्धी बरोबर अनेक कारणी लागतात आणि मग तंत्रज्ञान बनते. पहा, विज्ञानावर आधारित हा उत्तर आहे. तंत्रज्ञान पूर्वी पहा, तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त क्षेपणास्त्र, दारुगोळा, युद्ध सामग्री तयार करण्यासाठी उपयोग करायचे, परंतु आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण संगणक बनवले, लॅपटॉप बनवले, टॅब बनवले, मोबाईल बनवले आणि या तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा खूप वापर प्रत्येक जण करतोय. या तंत्रज्ञानाशिवाय माणसाचं जीवन जगणं सुद्धा अशक्य होत चाललंय. विद्यार्थी मित्रांनो, चला अभिनंदन किशोरे, अभिनंदन हरी कदम, अभिनंदन प्रदीप. चला तुमचा उत्तर वाचून झालाय. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 79 वरील पहिला प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, या पुढच्या काळात देशाला सशक्त करणारे टिंबटिंब. या पुढच्या काळात देशाला सशक्त करणारे टिंबटिंब. पर्याय ए पैसा, पर्याय बी श्रम, पर्याय सी तंत्रज्ञान आणि पर्याय डी सुधारणा. पहा योग्य उत्तर उत्तरामध्ये शोधा आणि नंतरच टाईप करा, तुम्हाला ओळख क्रमांकही मिळेल, जेणेकरून परीक्षेच्या काळातही अशाच प्रकारे आपण उत्तर शोधून उत्तर टाईप करू, त्यामुळे आपलं उत्तर चुकणार नाही. अभिनंदन शोयब, तुला लवकरात लवकर ते शब्द सापडले आणि तू त्याची ओळख क्रमांक सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येकाने ती ओळ वाचा आणि आपलं उत्तर टाईप करा. शोयब सी उत्तर देतोय. घशाला तडतड करतोय, थोडा आवाज खराब असेल आज, घशाला थोडा त्रास होतोय. यशस्वी सी उत्तर देते. यशस्वी भवर, तास संपल्यानंतर मला एक फोन करा, तुमच्या मम्मीला पप्पाला फोन करायला सांगा. सृष्टी गंगाळ सी उत्तर देते. प्रदीप सानप सी, प्रशांत सानप सी, सृष्टी गंगाळ चौथ्या ओळीमध्ये उत्तर म्हणते. संतोष तोरवे सी, वेदांत किशोरे सी, श्रावणी सानप सी. सगळ्यांचं उत्तर बरोबर. मी तुम्हाला म्हणलं होतं उत्तरा मोठा आहे, परंतु त्यावरील प्रश्न अगदी सोपे आहेत, कारण जसं जसं तुमचा सराव होत जाणार आहे तसं तसं तुम्हाला अवघड उत्तर सुद्धा सोपा वाटत जाणार आहे. जर आपला अभ्यास परफेक्ट असेल तर आपले उत्तर चुकत नाहीत. साक्षी खडे सी उत्तर, हरी कदम सी उत्तर. चला सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, कोणाचं उत्तर चुकलं नाही. 5 चौथ्या ओळीमध्ये ते सहकार्य जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते देशाला सशक्त बनवेल. तंत्रज्ञान काय, देशाला सशक्त बनवण्यासाठी कशाचा उपयोग होईल, तर तंत्रज्ञान. प्रश्न पहिला, या पुढच्या काळात देशाला सशक्त करणारे. योग्य उत्तर पर्याय सी तंत्रज्ञान. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला या उत्तरावरील पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, तंत्रज्ञान ही टिंबटिंब. तंत्रज्ञान ही टिंबटिंब. पर्याय एकट्याने पुढे नेण्याची सुधारणा, पर्याय बी सर्वांनी मिळून पुढे नेण्याची सुधारणा, पर्याय सी ही एक संकल्पना आणि पर्याय डी यापैकी नाही. प्रश्न दुसरा, तंत्रज्ञान ही एक टिंबटिंब.
पर्याय ए एकट्याने पुढे नेण्याची सुधारणा, पर्याय बी सर्वांनी मिळून पुढे नेण्याची सुधारणा, पर्याय सी ही एक संकल्पना आणि पर्याय डी यापैकी नाही. चला योग्य उत्तर टाका. यशस्वी बी उत्तर देते, हरी कदम बी उत्तर देते, श्रावणी बी उत्तर देते. उत्तर तुम्हाला उत्तरात खालून चौथ्या ओळीमध्ये आहे. उत्तर वाचत जा, नंतरच उत्तर टाकत जा. उत्तर उशिरा टाकलं तरी त्यांचं अभिनंदन, परंतु उत्तर आपलं आपण शोधून टाकत जा, लोकांचं बघून टाकू नका. लोक आपल्याला गंडवतात, चुकीचं उत्तर टाकतात, नंतर डिलीट करतात आणि त्यांचं बरोबर टाकतात आणि आपलं चुकीचं तसंच राहून जातं. सृष्टी साक्षी खाडे बी बी उत्तर देते, प्रशांत सानप बी, वेदांत किशोरी बी, प्रदीप सानप बी, साक्षी सृष्टी गांडळ बी, श्रेयोग पांडव बी उत्तर देतोय, हरी कदम खालून चौथ्या ओळीमध्ये म्हणतोय अभिनंदन तुमचं. संतोष थोरवे बी उत्तर, थोरवेचं बी उत्तर आलं. श्रेयोग चला सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान अभ्यास करताय विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा, तंत्रज्ञान ही योग्य उत्तर पर्याय बी सर्वांना मिळून पुढे नेण्याची सुधारणा, योग्य उत्तर बी आहे. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, सशक्त या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? सशक्त या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? ज्या ज्या विद्यार्थ्याचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा चांगला संग्रह आहे त्या विद्यार्थ्याला या प्रश्नाबद्दल अडचण निर्माण होणार नाही. पर्याय ए जबरदस्त, पर्याय बी बलवान, पर्याय सी सुधारणा आणि पर्याय डी सार्वभौम. पर्याय ए जबरदस्त, पर्याय बी बलवान, पर्याय सी सुधारणा आणि पर्याय डी सार्वभौम. चला योग्य उत्तर टाका. सशक्त याचं योग्य उत्तर. श्रेयोग उत्तर टाकायचं राहिलं. प्रशांत बी उत्तर देतोय, श्रेयोग बी उत्तर देतोय. पहा याचं उत्तर उतार्यामध्ये शब्द आहे, परंतु तोच समानार्थी शब्द आहे. याच्यातील सर्व शब्द उतार्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला सशक्तचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. सशक्त म्हणजे ताकदवान. जसं अफजल खान ताकदवान होता, पण शिवाजी महाराज युक्तीने त्याच्यासोबत लढले, म्हणजे सशक्त. अफजल खानासारखा सशक्त शत्रू सोबत शिवाजी महाराज युक्तीच्या जोरावर लढले आणि विजय मिळवला. श्रेयोग बी उत्तर देतोय, प्रदीप बी उत्तर देतोय, सृष्टी बी उत्तर देते, अर्चन यशस्वी भवर बी उत्तर देते, किशोरे बी उत्तर देत आहे, श्रावणी सानप बी उत्तर देत आहे. श्रावणी तुला ओळ सापडली का? त्या ओळीमध्ये तो शब्द आहे का? सशक्त, बलवान. बलवान शब्द उतार्यामध्ये कोणत्या ओळीमध्ये आहे? कोण सांगू शकतं? अभिनंदन प्रशांत. वरून चौथ्या ओळीमध्ये पहा, बलवान बनेल, बलवान बनवेल असा शब्द आहे. साक्षी खाडे बी उत्तर देते, संतोष थोरवे बी उत्तर देतोय. सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं पहा, उत्तरा मोठा आहे, पण तुमचा अभ्यास करण्याच्या पद्धतीमुळे त्यावेळी प्रश्नही तुम्हाला अगदी सोपे जायला लागले. खूप खूप अभिनंदन. कदम अभिनंदन तुमचं पण बी उत्तर दिले. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न चौथा, सशक्त या शब्दाचा अवतारातील आलेला समानार्थी शब्द योग्य शब्द आहे. पर्याय बी बलवान. योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 79 मध्ये चौथा प्रश्न स्क्रीनवर. स्वातंत्र्य आणि सार्वभौमतेसाठी टिंबटिंब. स्वातंत्र्य आणि सार्वभौमतेसाठी टिंबटिंब. पर्याय ए तंत्रज्ञानाची गरज. सॉरी, प्रश्न चौथा तुमच्यासाठी. स्वातंत्र्य आणि सार्वभौमतेसाठी पर्याय ए तंत्रज्ञानाची गरज, पर्याय बी संशोधनाची गरज, पर्याय सी आरामाची गरज आणि पर्याय डी श्रम गरजेची. पहा योग्य उत्तर टाका.
प्रश्न चौथा, स्वातंत्र्य आणि सार्वभौमतेसाठी पर्याय ए तंत्रज्ञानाची गरज, पर्याय बी संशोधन गरजेचे, पर्याय सी आराम गरजेचा आणि पर्याय डी श्रम गरजेचे. तर योग्य उत्तर टाका. प्रशांत हे उत्तर देतोय, अर्चना यशस्वी हे उत्तर देते, यशस्वी बरेच दिवस नव्हती तासाला. श्रयोग हे उत्तर देतोय, प्रदीप हे उत्तर देतोय. चला कृष्णा उत्तर टाक. आरती, श्रावणी, सोनल, प्रीती, आसावरी, महेश, भागवत उत्तर टाका. प्रदीप वरून 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे म्हणतोय तो प्रदीप. तंत्रज्ञानाला पर्याय नाही, तरी यापुढे तंत्रज्ञानाला पर्याय नाही. अभिनंदन प्रदीप, अभिनंदन. श्रेयोग अभिनंदन. श्रावणी हे उत्तर देते, श्रावणी प्रश्न क्रमांक टाकत चल. सृष्टी गंडाळ हे उत्तर देते. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप खूप चांगला अभ्यास तुमचा. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पूर्वे हे उत्तर देत आहे, किशोरे हे उत्तर देत आहे, खाडे साक्षी खाडे हे उत्तर देते. किशोरे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकताय तुम्ही, चौथ्या प्रश्न टाका. चला, हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न चौथा, स्वातंत्र्य आणि सार्वभौमतेसाठी टिंब. तर योग्य उत्तर पर्याय ए तंत्रज्ञानाची गरज. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 79 मधील शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये मात्र आपल्या बुद्धीचा पूर्ण कस लागतो. उत्तर टाकायला वेळ लागला तरी जमल, परंतु विचारपूर्वक उत्तर टाकत जा. परीक्षेमध्ये पण विचारपूर्वक अशा प्रश्नाची उत्तर देत जा. पहा, अशा प्रश्नाची किमान 2 उत्तर जरी आपल्याला योग्य वाटतात, पण त्यापैकी कोणतं एकदम योग्य आहे, सर्वात जास्त योग्य. प्रश्न 5वा, वरील उतार्यातील उचित शीर्षक कोणते? पर्याय ए पैसा आणि श्रमशक्ती, पर्याय बी व्यवस्थापन, पर्याय सी तंत्रज्ञान आणि काळाची गरज आणि पर्याय डी स्वातंत्र्य सार्वभौम. योग्य उत्तर बघू आता. दुसऱ्यांनी टाकले म्हणून आपण टाकू नका. आपल्या बुद्धीला आकलन झाल्याशिवाय आपण याचे योग्य शीर्षक देऊ शकत नाही. श्रेयोग सी उत्तर देतोय, तंत्रज्ञान काळाची गरज. प्रदीप सी उत्तर देतोय. साक्षी सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाच्या वेळेस इथं आपल्याला 2 उत्तर बरोबर वाटतात. मलाही 2 उत्तर बरोबर वाटतात, तंत्रज्ञान काळाची गरज आणि स्वातंत्र्य सार्वभौमता. सी आणि डी मध्ये मलाही कधी कधी बरोबर वाटतात, परंतु त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर कसं शोधायचं, तर त्या उत्तराचं चांगल्या प्रकारे आकलन झालं पाहिजे आणि त्या उत्तरामध्ये कोणती गोष्ट आपल्याला समजून सांगण्यात आली आहे, कशावर फोकस त्यांनी केलेला आहे, त्या गोष्टीचं आपण उत्तर दिलं पाहिजे. किशोरे सी उत्तर, यशस्वी सी उत्तर, कृष्णा सी उत्तर देतोय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मला वाटलं होतं काही जण डी उत्तर देतील, काही जण सी देतील, परंतु कोणीही डी उत्तर दिलेलं नाही. तुमचं उत्तर अगदी योग्य आहे. प्रश्न 5वा, वरील उत्तराला उचित शीर्षक. म्हणजे समजा आपण एखादी गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीला योग्य नाव काय, म्हणजेच असा प्रकारचा प्रश्न. उचित शीर्षक काय? कदम सी उत्तर देतोय. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा. सर्वांचेच उत्तर 5 पैकी 5 बरोबर आलेत. लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप खूप छान प्रतिसाद विद्यार्थी मित्रांनो तुमचा. चला, इथं उत्तरा क्रमांक 79 आपला पूर्ण होतोय. अद्यापही आपले मित्र सवंगडी जर आपल्या ग्रुपला जॉईन नसतील, आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सगळ्यात आधी व्हॉट्सअप ग्रुपला या, जेणेकरून तुम्हाला सर्व लाईव्ह लिंक उपलब्ध होतील. त्याच्या लाईव्ह लिंक मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्या नंबरला हाय टाईप करा किंवा मला फोन करा. मी तुम्हाला लिंक देतो. माझा नंबर 8600464249. या नंबरला मेसेज केला की तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो. व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही एकदा जॉईन झालात की तुम्हाला सर्व लिंक तिथं उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह तासिका करताय, या लाईव्ह तासिका जर आपल्या मिस झाल्या तर आपल्याला रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब वरती उपलब्ध आहे. तुम्ही चॅनल वरती जा. चॅनल वरती गेल्यानंतर आतमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत. चॅनलच्या नावावरती दाबायचं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ZPPS काळवणवरती जे नाव येतंय त्या ZPP स्कूल
काळोन वस्ती नावावर टच करायचं आणि आतमध्ये जायचं, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक सर्व व्हिडिओ तिथे उपलब्ध आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो,